Welcome to Savan Physics Academy, the Learn with Confidence. Good afternoon, all of you. आज आपण मोमेंट इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर डिस्क बघूया. त्यामधला सर्वात आधीचा पॉईंट जो आपला आहे त्या पॉईंटचं नाव आहे अबाउट अन ॲक्सिस पासिंग टू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा मी ते डिस्क काढलेली आहे. त्यातली जी ॲक्सिस आहे ती ॲक्सिस तशी आहे म्हटलं पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता बघा डिस्कचा जर विचार केला तर डिस्क ही छोट्या छोट्या रिंगपासून बनलेली असते. सपोज जर मी डिस्क घेतली आणि याला कट केलं छोटे छोटे रिंग तयार होईल. तर तीच रिंग मी इथे दर्शविली आहे डायग्राममध्ये. पहा एक कॉन्सन्ट्रेटेड रिंग घेतली, त्याचं सेंटरपासून डिस्टन्स मी एच घेतलं. आपल्याला माहीत आहे रेडियस ऑफ द होल डिस्क किती आहे, दॅट इज आर. आणि एक छोटासा मी इथे या रिंगचा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, त्याची लेंथ मी डी एस घेतली, बरोबर. आणि ही जी आपली डिस्क आहे त्याचं मास हे एम राहील आणि रेडियस ही आर राहील. तर सर्वात आधी मी याच्यावरून आपण मास पर युनिट एरिया काढू शकतो, दॅट इज मास पर युनिट एरिया. व्हॉट इज माय मास पर युनिट, व्हॉट इज मीन बाय मास पर युनिट एरिया इज एम अपॉन एरिया. एरिया इज पाय आर स्क्वेअर, बरोबर. आणि मी त्यानंतर काय कन्सिडर केलं, मी कन्सिडर केली एक एलिमेंटरी रिंग. त्याची जी रेडियस राहील ती एच राहील अँड हॅविंग अ विथ, आपण विथ म्हणू शकतो, त्या थिकनेस इज डी एच, बरोबर. आता पहा याच्याहून कसं होईल, द एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग जर मला काढायची असेल, एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग, तर ही माझी सर्कम्फरन्स इंटू विड. सर्कम्फरन्स किती राहतो, ट्वाइस पाय एच इंटू डी एच. सो इट इज बिकम ट्वाइस पाय एच डी एच, बरोबर. आणि आता जर मास ऑफ एलिमेंटरी रिंग जर काढली मी याहून, मास ऑफ एलिमेंटरी रिंग, ती येते एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग इंटू मास पर युनिट एरिया. सो मी सरळ लिहितो ट्वाइस पाय एच डी एच इंटू यम अपॉन पाय आर स्क्वेअर. पाय डेट कॅन्सल, सो ट्वाइस यम एच डी एच अपॉन आर स्क्वेअर. समजली इथपर्यंत. आता the moment of inertia of the elementary ring above an axis passing through its center and perpendicular to its plane, याला काय राहील, डिस्टन्स. याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर आपल्या माहिती आहे यम इंटू आर स्क्वेअर. सो ट्वाइस यम एच डी एच अपॉन आर स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर. ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर दॅट इज एच स्क्वेअर. काय होईल बेटा इथं, इथे होईल सरळ ट्वाइस एम 2 आणि तो 1 दॅट इज एच क्यूब डी एच अपॉन आर स्क्वेअर. आता जर मला होल इंटिग्रेशन म्हणजे होल याचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल होल डिस्कचा, तर मला मी काय करेल इंटिग्रेशन करेल, दॅट इज 0 टू आर ट्वाइस एम एच क्यूब डी एच अपॉन आर स्क्वेअर. इथे आपण आर कॅपिटल पण घेऊ शकलो असतो, आपण आर कॅपिटलच घेऊया. लिहिताना आपला स्मॉल आर झाला, इथे पण आर लिहिले ना, मग सर्व मग इथे पण आर, सर्व आर आपले काय आले पाहिजे, कॅपिटल आले पाहिजे. स्मॉलला काही प्रॉब्लेम नाही. पहा इथून काय होईल, ट्वाइस एम आर स्क्वेअर कॉमन निघेल. इंटिग्रेशन ऑफ एच क्यूब डी एच काय होते, एच रेस टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. सो एच रेस टू दी पॉवर 4 अपॉन 4 दॅट इज 0 टू आर. सो दिट इज आर जर मी ठेवलं ट्वाइस एम आर रेस टू दी पॉवर 4 अपॉन आर स्क्वेअर इंटू 4 दॅट इज 2 दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट डायमीटर जर बघायचा असेल तर पहा ही माझी सपोज डिस्क ॲज इट इज. याची डायमीटर म्हणजे एक अशी अबाउट एस ॲक्सिस अबाउट वाय ॲक्सिस.
सो थेरम ऑफ कोणचा लो आपण इथं थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम लो, दॅट इज आय झेड इक्वल टू आय एच प्लस आय वाय. बरोबर आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे जी सेंटरपासून ती अशी जाईल. पहा, आय एस इक्वल टू आय वाय राहील आपली या केसमध्ये, आय एस इक्वल टू आय वाय. मग काय होईल इथे ट्वाईस आय एच. सपोज जर या इक्वेशन नंबर 1मध्ये मी ही व्हॅल्यू ठेवली तर इन ट्वाईस आय एस इक्वल टू आय झेड. सपोज आय झेड आपण म्हणू ॲक्सिस पासिंग टू द सेंटर, तर तिथे येतो आपलं एम आर स्क्वेअर बाय 2 इक्वल टू 2 आय एक्स. आता पहा काय होईल इथं, आय एच इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 अपॉन 2. सो जे आपलं अबाउट डायमीटर येईल ते येईल एम आर स्क्वेअर बाय 4. इथपर्यंत समजलं. तिसरं जे बघायचं आपल्याला ते आहे अबाउट अ टँजेंट टू द सर्क्युलर डिस्क इन द प्लेन ऑफ द डिस्क, इन द प्लेन ऑफ द डिस्क. सो आपली डायग्राम ही या टाईपची येईल. प्लेन ऑफ द डिस्क आहे सेम असं, बरोबर आहे. आणि याचं डिस्टन्स सपोज आपण घेऊ आर, ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स आर. तर आपल्याला माहीत आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर किती असतो, एम आर स्क्वेअर बाय 4. पहा इथे आपण थेरम लो पॅरलल ॲक्सिस, कोणचा थेरम लो इथे आपण पॅरलल ॲक्सिस थेरम. काय होतो, आय नॉट इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता आपल्याला माहीत आहे जो आपला अबाउट डायमीटर आहे तो किती आहे, एम आर स्क्वेअर बाय 4 प्लस एम एच स्क्वेअर मीन्स आर स्क्वेअर. पहा किती होईल, 4 1 जा 4, 4 प्लस 1 5 अपॉन 4 एम आर square. Inertia of a solid cylinder about transverse axis passing through the center. हा आजचा आपला टॉपिक आहे. पहा काय म्हटलं आहे, सॉलिड सिलेंडर. मी ते डायग्राम काढले. दिस इज अ सॉलिड सिलेंडर. याच्यामध्ये दोन ॲक्सिस आहेत, दॅट इज वाय वाय डॅश अँड एच एक्स डॅश. दिस वाय वाय डॅश इज परपेंडिक्युलर टू दिस एच एच डॅश. पहा सॉलिड सिलेंडर जे असते ती कशापासून बनलेलं असते, तर ती छोट्या छोट्या डिस्कपासून बनलेलं असते. म्हणजे जेव्हा आपण डिस्क एक ही पहा इथे मी शो केली आहे, ही डिस्कच्या अंदर जॉईन करत तेव्हा जर आपण आणलं तर आपल्याला काय मिळेल, सॉलिड सिलेंडर. सपोज दिस सिलेंडरचं जे मास आहे दॅट इज कॅपिटल एम आणि याची जी लेंथ आहे ते राहील आपली कॅपिटल एल किंवा आपण त्याला म्हणू स्मॉल एल, बरोबर. आणि रेडियस त्याची आर. आता मला सांगा जर मला काढायचं असेल मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ किती येईल माझी, बरोबर, दॅट इज एम अपॉन एल. समजलं इथपर्यंत. आता मी काय कन्सिडर केले, थिन डिस्क केली, बरोबर आहे. त्याची थिकनेस ही डी एच राहील. मग माझं मास ऑफ द डिस्क किती राहील, दॅट इज मास ऑफ डिस्क इज एम बाय एल इंटू डी एच. समजलं इथपर्यंत. आता बा आता जर माझं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस डिस्क काढायची असेल तर ही अबाउट द डायमीटर आहे आणि डिस्कचं जर डायमीटर काढायचं असेल तर ती किती असते बेटा, दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 4. सो एम इज द मास ऑफ द डिस्क. किती आपल्यापाशी व्हॅल्यू, दॅट इज एम अपॉन एल इंटू डी एच इंटू आर स्क्वेअर अपॉन 4. इथपर्यंत समजलं. आणि अबाउट द वाय वाय डॅशेस म्हणजे ही जी डिस्क आहे हे जर आपण वाय आणि वाय डॅश, इथे मी वाय डॅश ने लिहिलं, वाय डॅश करायची असेल तर जी माझी मोमेंट ऑफ इनर्शिया राहील ऑफ अ डिस्क एच अबाउट ॲक्सिस वाय वाय डॅश ते राहील आपला अकॉर्डिंग टू पॅरलल थेरम माहीत आहे ना, पॅरलल ॲक्सिस थेरम, दॅट इज पहा एम बाय एल इंटू डी एच इंटू आर स्क्वेअर बाय 4. ही आपली मास ऑफ द डिस्क प्लस या ॲक्सिसच्या भोवती करायचं आपल्याला प्लस एम इंटू तिथे डिस्टन्स आहे दिस इज एच, तो एच स्क्वेअर, बट एम इज द मास ऑफ द डिस्क. सो ही स्टेप कशी पहा, एम बाय एल इंटू डी एच इंटू आर स्क्वेअर बाय 4 प्लस एम बाय एल इंटू डी एच इंटू एच स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. आता इथून जर मला कॉमन करायचं असेल तर मी असं लिहू शकतो त्याला पहा, दॅट इज एम बाय एल आर स्क्वेअर बाय 4 प्लस एच स्क्वेअर इंटू डी एच. इथून मी कॉमन काढलं. इथपर्यंत समजलं. आता पहा
द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय डॅशिस अबाउट वाय वाय ॲसिस कशामुळे जाऊ शकतं, जेव्हा आपण याला म्हणजे हे झालं आपलं या डीटचं. आपल्याला जर होल करायचं असेल आपण काय केलं इंटिग्रेशन, तर मी -L/2 टू L/2 केल्यापेक्षा आपल्याला हे माहीत आहे जर -L/2 टू +L/2 याला जर लिहायचं असेल तर याला आपण 2 × 0 टू L/2 लिहू शकतो. सो माझी जी स्टेप आहे ही अशी येईल पहा, ट्वाईस 0 टू L/2 m in bracket r²/4 plus h² into dx. बरं आहे, इट इज m बाय l. आता पहा मी काय करतो याच्यातून कॉमन जातो, ट्वाईस m/l r²/4 झालं. मग काय राहील इथं, फक्त इथं राहील आपलं 0 टू L/2 इंटू dx प्लस पहा ट्वाईस m/l 0 टू L/2 दॅट इज h² dx. आता काय होईल इथे दिसते ना, पहा ट्वाईस m/l इंटू r²/4 0 टू L/2 इंटू h म्हणजे h 0 टू L/2 इंटिग्रेशन ऑफ ds दॅट इज h 0 टू L/2 प्लस ट्वाईस m किती राहिलं l 0 टू L/2 h² dx त्याचे इथे h³ 0 टू l. पहा 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज mr²/2l. बरोबर आहे. आता पहा h म्हणजे L/2 ही व्हॅल्यू ठेवायची आपली, काय तर L/2 प्लस ट्वाईस m/l पहा L/2 ठेवायची आपल्याला, L³/2 8 L³/8 8 इंटू 3 दॅट इज 24. पहा काय येईल, L गेट कॅन्सल, 2 1 जा 2 इथे येईल 12. आपलं ॲन्सर जे येईल दॅट इज mr², 2 2 जा 4 प्लस l 1 l गेला, इथचा पण एक l जाईल, तिथे राहील L²/12. हे जे आपलं रिक्वायर रिझल्ट आहे. याच्यामधून समोर काढू शकतो आपण m कॉमन जर काढला इन ब्रॅकेट r²/4 प्लस L²/12. दिस इज द रिक्वायर्ड रिझल्ट ऑफ द moment of inertia of a solid cylinder about transverse axis passing through the center. So this is the expression for the moment of inertia of solid cylinder about the transverse axis passing through the center is m r²/4 plus L²/12. आता जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड सिलेंडर अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड जर करायचं असेल तर आपली डायग्राम ही या टाईपची येईल. पहा ही माझी ट्रान्सवर्स ॲक्सिस जाईल, बरोबर आहे, आणि हे एका एंडपासून आपली ॲक्सिस दिली. आता पहा टोटल लेंथ ऑफ द सिलेंडर इज L. सो ह्या सेंटरपासून ही किती येईल L/2 आणि ही पण L/2, बरोबर आहे. आणि ह्या सेंटरपासून जर जात असेल तर माझं मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील, माझं मोमेंट ऑफ इनर्शिया राहील दॅट इज m r²/4 प्लस L²/12. पहा दॅट इज IC इक्वल टू m इन ब्रॅकेट r²/4 प्लस L²/12. किंवा सिम्पल मी याला मल्टिप्लाय केलं तर माझं येईल m r²/4 प्लस m L²/12, बरोबर आहे. आता पहा या दोन ॲक्सिसमध्ये मी कोणचा थेरम लावू शकतो, द थेरम ऑफ कोणचा पॅरलल ॲक्सिस थेरम मी लावू शकतो. काय असते माझा दॅट इज I0. सपोज हा I0 आणि ही IC. I0 इक्वल टू IC प्लस mh². h म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस किती राहील पहा, IC माझा हा आहे दॅट इज mr²/4 प्लस ml²/12 प्लस h किती आहे म्हटलं बेटा, जर हे पूर्ण येईल असेल तर दॅट इज L/2. सो L/2चा स्क्वेअर. पहा r²/4 प्लस ml²/12 प्लस
एल स्क्वेअर बाय हा एलचा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर दॅट इज 4. ते कसं येईल दॅट इज यम आर स्क्वेअर बाय 4 ॲज इट इज. पहा इथं जर केलं आपण 16 आणि हे 48 तर माझं हे जाईल यम एल स्क्वेअर बाय 3. तर माझं जे रिक्वायर्ड रिलेशन राहील ते राहील यम इन ब्रॅकेट आर स्क्वेअर बाय 4 प्लस एल स्क्वेअर बाय 3. दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड. आता आपण द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म सॉलिड स्पियर अबाउट डायमीटर याचं आपण एक्सप्रेशन बघणार आहे. तर पहा मी ते सॉलिड स्पियर काढलेलं आहे आणि मी असं विचारतो तर जर सॉलिड स्पियर जर असेल तर आपण जर त्याला कट केलं त्यापासून आपल्याला स्लाईस मिळेल. स्लाईस म्हणजे कशी मिळेल आपल्याला डिट्स टाईप डिट्स मिळेल. बरोबर आहे. येथे जर स्लाईस कापल्या तर आता पहा ही एक डायग्राम आहे. सपोज ए बी ह्या ॲक्सिसनं आपलं काय स्पियर रोटेट होत आहे. बरोबर आहे. आणि एक मी स्लाईस घेतली त्याची रेडियस सपोज वाय आहे. बरोबर आणि थिकनेस डी एच आहे. समजलं इथपर्यंत. पहा आता जर मला ही जी स्लाईस आहे याची जर मला काय करायची असेल रेडियस म्हणजे हा जर वाय करायचा असेल तर कसं काढू मी. पहा ह्या स्पियरची रेडियस किती राहील आर आणि ह्या स्लाईसची रेडियस दॅट इज वाय. बरोबर आहे. पहा इथे मी रेडियस ऑफ स्लाईस काढतो. रेडियस ऑफ स्लाईस किती येईल बेटा इथं हे आपलं पहा वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. पहा कसं असते आपण जर इथे जर आपण तो हायपोटेनियसवाला रूल दॅट इज UPT जर लावला हा आर आहे सपोज हा एच आहे आणि वाय आहे काय होते आर स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे वाय स्क्वेअर. सो वाय स्क्वेअर इक्वल टू काय येईल बेटा आपलं आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर आणि वाय फक्त ओनली वाय जर पाहिजे असेल तर ही जी टर्म आहे ही कशामध्ये जाईल दॅट इज अंडर रूट आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. समजली इथपर्यंत. सो रेडियस ऑफ स्लाईस किती ना आपली दॅट इज वाय इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. समजली इथपर्यंत. आता पहा त्यानंतर आपण याची एरिया करू शकतो. द एरिया ऑफ स्लाईस किती राहील बेटा दॅट इज पाय आर स्क्वेअर. आर मीन्स रेडियसचा स्क्वेअर आणि स्लाईस म्हणजे रेडियस ऑफ स्लाईसचा स्क्वेअर. मग काय येईल बेटा इथं पाय याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. सो इट इज बिकम आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. झालं. यावरून आपण काय करू शकतो यावरून आपण व्हॉल्यूम काढू शकतो. व्हॉल्यूम ऑफ स्लाईस दॅट इज इक्वल टू एरिया इंटू थिकनेस. पहा आपण सुरुवातीलाच म्हटलं थिकनेस किती यायची डी एच. किती यायची थिकनेस डी एच. मग एरिया इंटू थिकनेस काय येईल बेटा एरिया किती आपल्यापाशी दॅट इज पाय आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. बरोबर आहे. अँड थिकनेस डी एच. इथपर्यंत समजलं. आता माझ्यापाशी एक रिलेशन असते दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम इक्वल टू रो दॅट इज डेन्सिटी. बरोबर आहे. आता जर मी विचार केला की जर मला माझं जे मास येऊन जर मला मास करायचं असेल तर हे एक्सप्रेशन कसं लिहू शकतो मी याला लिहू शकतो मी. पहा यालाच लिहू शकतो मी मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहू शकतो असं. आता पहा व्हॉल्यूम किती आहे माझ्याजवळ व्हॉल्यूम ऑफ द स्लाईज आहे आपल्यापाशी पाय आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर डी एच आणि रो इज द डेन्सिटी. सो मी रो जसाच्या तसा लिहितो. समजेल इथपर्यंत. आता पहा जर मी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी स्लाईस काढला तर माझा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील बेटा यासाठी दॅट इज यम आर स्क्वेअर बाय 2. बरोबर आहे. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क एम आर स्क्वेअर बाय 2. आता माझ्यापाशी यमची व्हॅल्यू आहे हे मासची व्हॅल्यू आली माझ्यापाशी. किती आहे मासची व्हॅल्यू
पाय आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर डी एच रो इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस, तर रेडियस मीन्स दिस. सपोज याला इक्वेशन नंबर मी 1 म्हणतो. पहा तसे येईल यम दॅट इज पाय आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर डी एच रो हे 1/2 आधी लिहितो मी इंटू टाईन बेटा आर स्क्वेअर म्हणजे दॅट इज आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. हा वाय आहे, याचा जर स्क्वेअर केला तर अंडररूट हे स्क्वेअर रूट चाललं जाईल आपलं. पहा काय लिहू शकतो मी जेवून दॅट इज हाफ पाय रो पण इथे लिहून देतो मी. आता पहा ही एक टर्म आहे आणि ही आहे, याचा स्क्वेअर होऊ शकते दॅट इज आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर होल स्क्वेअर डी एच. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्लाइस अबाउट ए बी. इथपर्यंत समजलं. आता हे झालं स्लाइसचं. जर आपण याला इंटिग्रेट केलं तर आपल्यास काय कशाचं मिळेल दॅट इज अ पूर्ण सॉलिड स्पिअरचं. तर इंटिग्रेशन करताना मी काय करतो याला मल्टिप्लाय बाय 2 इंटिग्रेशन 0 टू आर देतो. का बरं? कारण जर मी मल्टिप्लाय बाय 2 केलं तर जे दोन्ही जे हाफ पोर्शन राहील ते सोबत येईल. पहा आता ही स्टेप आहे आपली. काय ॲज इट इज लिहिली दॅट इज 1/2 पाय रो आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर होल स्क्वेअर डी एच. आता मी यातून 1/2 पाय रो हे बाहेर येईल आपलं दॅट इज 2 इंटू 1/2 पाय रो 0 टू आर इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर होल स्क्वेअर डी एच. पहा आता जर मी हे पाहिलं आरला जर मी ए म्हटलं आणि एच स्क्वेअरला जर मी बी म्हटलं तर माझ्यापाशी फॉर्म्युला आहे दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचा जर फॉर्म्युला लावला आपण तर आपला फॉर्म्युला काय येतो, तर आपला फॉर्म्युला येतो दॅट इज इथे लिहितो मी. पहा काय येईल फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. तर पहा 2/2 कॅन्सल. सो इथं राहिलं फक्त पाय इंटू रो 0 टू आर. हा फॉर्म्युला लो आपण. पहा आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर आर स्क्वेअरचा स्क्वेअर याचा स्क्वेअर एच स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस ट्वाईस काय येईल बेटा ए बी ए बी आलं असंच इंटू डी एच. याला आपण सॉल्व करू. पाय इंटू रो 0 टू आर आर रेस टू दी पॉवर 4 प्लस एच रेस टू दी पॉवर 4 मायनस ट्वाईस आर स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू डी एच. आता आपण याला इंटिग्रेट करू. तर पहा काय येईल माझं पाय रो याचं येईल आर रेस टू दी पॉवर 4 येईल असंच इंटू डी एच आहे ना सो एच प्लस काय लिहितं एच रेस टू दी पॉवर 5 अपॉन 5. त्यानंतर इथे काय येईल बेटा मायनसचं मायनस ट्वाईस आर स्क्वेअर ॲज इट इज एच स्क्वेअरचं काय येईल बेटा एच क्यूब बाय 3. इथपर्यंत आलं. किती होती आपली लिमिट दॅट इज 0 टू आर. सो मी ते लिमिट प्रूफ करतो दॅट इज पाय रो. पहा आर रेस टू दी पॉवर 4 इंटू आर इथे येईल तर 1 प्लस 4 दॅट इज आर 5 प्लस आर 5 अपॉन 5 मायनस 2 आर रेस टू दी पॉवर 2 आणि इथं एचची तरी काय घेऊ आपण आर रेस टू दी पॉवर 3 प्लस 2 दॅट इज 5 आर 5 अपॉन 3. समजलं इथपर्यंत. आता पहा इथे मी सरळ करतो पाय रो 5 3 जा 15 आर रेस टू दी पॉवर 5 प्लस 3 आर रेस टू दी पॉवर 5 मायनस 5 2 जा 10 आर रेस टू दी पॉवर 5 अपॉन 5 3 15.
हे आपलं सॉल्व होईल अशा टाईपचं. बरोबर आहे. आता पहा 15 + 3 - 10 जर केलं आपण तर आपलं ॲन्सर येईल. पहा 15 + 3 18, 18 - 10 दॅट इज 8. 8r⁻⁵/15 आले इथपर्यंत. आता पहा रो काय होतं बेटा आपल्यासाठी, रो होतो डेन्सिटी. तर डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. तो रो इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास सपोज कॅपिटल एम, तर व्हॉल्यूम किती असतो स्पिअरचा 4/3 πr³. ती व्हॅल्यू मी याच्यात ठेवतो. तर माझी व्हॅल्यू येईल पाय इंटू एम अपॉन 4/3 πr³ इन ब्रॅकेट 8r⁵/15. पहा काय होईल बेटा इथं, जर आपण याला डिवाईड केलं तेव्हा हे 3 वरतं जाईल. सो मी स्टेप इथं लिहितो. पहा 3πm अपॉन किती राहिलं आपल्याशी 4πr³ इन ब्रॅकेट 8r⁵/15 आलं. 3 × 1 3, कितीचा भाग जाईल बेटा 5चा. 4 × 1 4, 4 × 2 8. आपलं जे रिझल्ट येईल ते येईल. पहा नंतर पाय डेट कॅन्सल. इथे 3 आहे, इथं 5 आहे. 3 गेले, तिथे राहिले तर 2 राहिले. सो 2/5 mr². दिस इज द रिक्वायर्ड रिझल्ट. झालं. हे कशात झालं, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सॉलिड स्पियर अबाउट द डायमीटर. सपोज जर स्पियर असेल असा, बरोबर आहे, स्पियर समजायला हे आपलं एक चाललं ए बीमपासून आणि एक चाललेला टेंजेन्शियल आणि याचं डिस्टन्स जर आहे आर. डिस्टन्स इथे याचं आर. अबाउट द डायमीटर चालला म्हणजे आपलं तिथे आलं पाहिजे रिक्वायर्ड रिझल्ट दॅट इज 2/5 mr² प्लस कोणचा थेरम लावला आपण इथं, दॅट इज अ पॅरेलल ॲक्सिस थेरम. दॅट इज I0 = IC + mx². हा सपोज माझं काय आहे बेटा IC आणि हा 1 एंड चालला दॅट इज I0. 2/5 mr² प्लस h मीन्स याचा 2 याचा डिस्टन्स जे आहे त्याचा स्क्वेअर. सो mr². किती आन्सर 5 × 5, 5 + 2 दॅट इज 7/5 mr². म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सॉलिड स्पियर अबाउट डायमीटर जर जात असेल तर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील, दॅट इज 2/5 mr². आणि जर 1 एंडपासून जात असेल तर तो राहील आपला 7/5 mr². आता एक लक्षात ठेवा, आतापर्यंत जे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढले याचं करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन जर काढायचं असेल तर याला mk² इक्वल करायचं. पहा मी इथे काढून जर तुम्हाला ह्या 7/5 mr² करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन कसं येईल, दॅट इज mk² = 7/5 mr². बरोबर आहे. मग आपल्याला k² जर काय म्हणजे k इज द रेडियस ऑफ गायरेशन, तर kची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर पहा m इथे जाईल तर mm गेट कॅन्सल. आता k² म्हणजे 7/5 r² आणि k म्हणजे √7/5 × r. अशाच प्रकारे आपण याचं पण रेडियस ऑफ गायरेशन काढू शकतो. आणि जेवढ्या पण बॉडीज आहेत दॅट इज रॉड, त्यानंतर डिट्स, नंतर रिंग, सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, या सर्वांचं आपल्याला करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अशा प्रकारे काढता येईल.